तर आज गणपती विसर्जन होतं. सो हे गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू मिनी ब्लॉग. जसं की तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं, आम्ही या गणपतीच्या 4-5 दिवसात खूप सारी मजा मस्ती केली सर्वांनी मिळून, आणि म्हणूनच आम्हाला उठायला तर रोजच उशीर होत होता. त्याच्यामुळे डायरेक्ट लंच करून आम्ही गणपती विसर्जनाच्या तयारीला लागलो. आणि कधी गणपती बाप्पा आलेत काय आणि चाललेत काय ही गोष्ट समजली नाही, कारण की इतके फास्ट दिवस चालले. आणि आज आम्हाला सगळ्यांनाच कसं तरी वाटत होतं की आज विसर्जन. खरं तर सणांचं महत्व हेच आहे की आपली लाईफ कशी पण चालू असली तरी पण हे 4-5 दिवस सणांमध्ये आपण सगळं विसरून मग्न होऊन जातो. आणि लगेचच बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि बाप्पाला काही चुकलं असेल तर सॉरी सुद्धा म्हणवलं आणि इकडे तयारी सुद्धा करायला संध्याकाळ झालेली. आणि बघता बघता सगळ्यांनीच आपले गणपती बाप्पा विसर्जन करायला न्यायची सुरुवात केलेली. तर जितक्या आनंदाने आपण आपल्या बाप्पाचं आगमन करतो तितक्याच आनंदाने आपण त्याचा निरोप सुद्धा घ्यायला हवा, कारण की बाप्पा तर आपल्या नेहमीच सोबत असतो. तर नाचत गाचत व बाप्पाच्या नावाचा जयघोष करत कधी आम्ही तिथे बसलो तेच समजलं नाही. आणि खरं तर ही जी शेवटची आरती असते ना, सगळे मिळून घेतात ती खूप इमोशनल असते, कारण की विसर्जन असतं आणि बाप्पाच्या विसर्जनाला प्रत्येकाचंच मन भरून येतं आणि प्रत्येकालाच वाईट वाटतं. म्हणूनच आपण म्हणतो गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.